नंबर 3, पैशाची उत्क्रांती. इसवी सन 700 वर्षापूर्वी पैशाचा शोध लागल्याचे मानले जाते. पैसा हा देवाणघेवाणीचे माध्यम बनला. पैशाच्या उत्क्रांतीमुळे देवाणघेवाणीचे व्यवहार म्हणजे व्यापार वाढला. बाजारपेठांचा विस्तार झाला. व्यापारवाद उदयास आला. नफ्याची व संपत्तीची संकल्पना अस्तित्वात आली. उत्पादक व उपभोक्ता यांच्यामधील भौगोलिक अंतर वाढले व त्यातून मध्यस्थ वर्ग हा निर्माण झाला. या सर्व बदलामुळे विपणनाचा अधिक विकास झाला आहे. नंबर 4, भांडवलशाहीचा उदय. नफ्याची व संपत्तीची संकल्पना उदयास आल्यामुळे भांडवलशाहीचा उदय झाला. उद्योगामध्ये उत्पादन कार्यात पैसे गुंतवण्याची प्रवृत्ती वाढली. इंग्रज, फ्रेंच, डच लोकांनी इतर खंडामध्ये आपल्या वसाहती स्थापन करून तेथील बाजारपेठा काबीज केल्या होत्या. साधारणपणे 14व्या शतकात भांडवलशाहीचा उदय होऊन विपणनाची ही स्थिती 17व्या शतकापर्यंत होती. उद्योजकांचे व्यवसाय स्वातंत्र्य व ग्राहकाचे उपभोग स्वातंत्र्य या 2 गोष्टी भांडवलशाहीतून विकसित झाल्या. परिणामी विपणनाची व्याप्ती वाढली. अर्थात ही व्यापारवादी भांडवलशाही असल्यामुळे विपणनाच्या विकासाला अधिक संधी मिळाली. नंबर 5, औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांतीची सुरुवात 18व्या शतकात झाली. 1733 साली इंग्लंडमध्ये जॉन के यांनी लावलेल्या धावत्या धोट्याच्या अर्थात फ्लाइंग शटल शोधामुळे कापड विणकाम उद्योगामध्ये क्रांतीच झाली. त्यानंतर जेम्स वॅट यांनी 1769 मध्ये वाफेवर चालणाऱ्या यंत्राचा शोध लावला आणि 18व्या शतकामध्ये तर अनेक यंत्रांचे शोध लागले. कारखाना पद्धतीचा उदय झाला. मोठ्या प्रमाणात उत्पादनाची व्यवस्था अस्तित्वात आली. या अवस्थेत विपणनाच्या विकासासाठी ही अवस्था विपणनाच्या विकासासाठी अत्यंत मोलाची व उपयुक्त ठरली. मोठ्या प्रमाणावरील उत्पादन खपवण्यासाठी नवनव्या बाजारपेठा शोधण्याच्या प्रक्रियेतून विपणनाचा विकास झालेला दिसून येतो. नंबर 6, मुक्त व्यापाराचा काळ. मोठ्या प्रमाणावरील उत्पादनासाठी नव्या बाजारपेठा काबीज करण्याच्या हेतूने इंग्लंडने मुक्त व्यापार धोरणाचा जोरदार पुरस्कार केला. 18व्या शतकातील उत्तरार्धामध्ये जगात मुक्त व्यापार व्यवस्था अस्तित्वात आली. वस्तूच्या व मालाच्या आयात निर्यात व्यापारावर असलेले निर्बंध रद्द झाल्यामुळे जगामध्ये मुक्त आंतरराष्ट्रीय व्यापाराचा काळ सुरू झाला. 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजेच 1850 पर्यंतचा मुक्त व्यापाराचा काळ भरभराटीचा होता. त्यामुळे विपणनास जागतिक स्तरावर अधिक वाव मिळाला. 20व्या शतकाच्या प्रारंभी हे मुक्त आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण कालबाह्य ठरले. नंबर 7, मोठ्या प्रमाणावर वाटप व्यवस्था. 19व्या शतकाच्या प्रारंभी उद्योग व्यवसायांनी देशांतर्गत बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करून मोठ्या प्रमाणावर वाटप व्यवस्था निर्माण केली. अमेरिकेतील सियर्स अँड रीबुक कंपनीचे अध्यक्ष ज्युलियस रोझनवॉल्ड, रॉबर्ट वूड व टी.व्ही. हाऊसर यांनी बहुजन बाजारपेठेची संकल्पना मांडून बहुजन वाटप व्यवस्था अस्तित्वात आणली. त्यांनी कंपनीची दूर भागातील शेतकरी वर्ग ही बाजारपेठेची संकल्पना बाजूला करून अमेरिकेमध्ये 700 किरकोळ दुकाने स्थापन करून बहुजन बाजारपेठेची व बहुजन वाटप व्यवस्थेची संकल्पना विकसित केली. म्हणून या काळास वाटप क्रांती असे म्हटले जाते. 19व्या शतकामध्ये ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, रिलायन्स जिओ यासारखे मोठ्या प्रमाणावरती वस्तूची वितरण करणाऱ्या संस्था ह्या बाजारपेठेमध्ये आहे.
नंबर 8, आर्थिक क्रांती. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धामुळे जागतिक पातळीवरती अनेक आर्थिक बदल झाले. युद्धामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी झालेल्या सर्व देशांच्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्या होत्या. अर्थव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याची धडपड सुरू होती आणि यामधून आर्थिक क्रांतीची सुरुवात झाली. विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगती घडून आली. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील क्रांतीमुळे, त्याचबरोबर विज्ञान व तंत्रज्ञानाची अफाट प्रगती व आर्थिक क्रांती यामुळे विपणन क्रांतीचे नवे पर्व सुरू झाले. बाजारपेठ संशोधन व बाजारपेठ विश्लेषण या नव्या संकल्पना विपणनामध्ये विकसित होऊन बाजाराधिष्ठित उत्पादनास गती मिळाली. दुसऱ्या महायुद्धानंतर ही अवस्था निर्माण झाली. या काळात विपणनाचा व्यापक व सर्वांगीण विकास झाला आहे. नंबर 9, जागतिकीकरण. वैज्ञानिक क्रांतीमुळे जग हे अगदी लहान बनले आहे. संदेशवहन, उपग्रह व्यवस्था, इंटरनेट, माहिती महामार्ग, महासंगणक, वेगवान जेट विमाने इत्यादी साधनामुळे हजारो किलोमीटर्स अंतरावरील कोणत्याही देशाशी काही क्षणात संपर्क साधता येतो. जागतिक व्यापार संघ स्थापन झाल्यामुळे विपणनाचे जागतिकीकरण झालेले दिसून येते. देशादेशामधील भौगोलिक व सांस्कृतिक अंतर कमालीचे कमी झाले आहे. त्यातून जग हे एक लहान खेडेगाव ही संकल्पना अस्तित्वात आलेली आहे. या जागतिकीकरणामुळे विपणनाच्या विकासाला विश्वव्यापी स्वरूप प्राप्त झाले आहे. विपणनाची उत्क्रांती व विकास यातील टप्पे वरीलप्रमाणे स्पष्ट केले आहे. वस्तुतः औद्योगिक क्रांती पूर्व काळ व औद्योगिक क्रांतीनंतरचा काळ अशा 2 भागात विपणनाची उत्क्रांती विभाजित करता येईल. थोडक्यात पैशाची उत्क्रांती, औद्योगिक क्रांती, वाटप क्रांती, आर्थिक क्रांती, बाजारपेठ क्रांती, वैज्ञानिक क्रांती या सर्व परिवर्तनामुळे विपणनाच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे.